जे आपल्या सख्या भावाकडनं ती मुलगी बळी पडलेली आहे, तर अशा वेळेस सामाजिक परिस्थितीचं जाण ठेवून अबॉर्शन करणं हाच एकमेव उपाय असू शकतो असं माझं मत आहे. कारण की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे, मुलगी 12 वर्षाचीच आहे. मी ऋषिकेश मराठे, सहाय्यक सरकारी वकील, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे काम करतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये अबॉर्शन हाच एकमेव उपाय होता. आता सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून आणि ग्रामीण भागात येणारे आहे जे आपल्या मुलांना पाळू शकत नाही किंवा सामाजिक काय म्हणता येईल आपल्याला, याला फार दुर्दैवी कृत्य आहे जे आपल्या सख्या भावाकडनं ती मुलगी बळी पडलेली आहे. तर अशा वेळेस सामाजिक परिस्थितीचं जाण ठेवून अबॉर्शन करणं हाच एकमेव उपाय असू शकतो असं माझं मत आहे. कारण की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे, मुलगी 12 वर्षाचीच आहे. सरकारने एक SOP जाहीर केलेली आहे की 24 आठवड्याच्या वरचं जे गर्भ असतात त्यांच्यासाठी एक सरकारने SOP बनवलेली आहे आणि त्यानुसारच आज हायकोर्टात तातडीची सुनावणी घेऊन माननीय हायकोर्टाने आज अबॉर्शन करावे, तिची मेडिकल फिटनेस पाहून असे आदेश केलेले आहेत. अबॉर्शन करण्याचा आदेश दिला. अबॉर्शन करण्याचा आदेश केला. मेडिकल बोर्डाने आता तिची तपासणी केल्यानंतर मेडिकल बोर्डाने असा रिपोर्ट दिला की शी इज मेडिकली फिट टू अंडरगो द ट्रीटमेंट. मी ऋषिकेश मराठे, सहाय्यक सरकारी वकील, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे काम करतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये अबॉर्शन हाच एकमेव उपाय होता. आता सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून आणि ग्रामीण भागात येणारे आहे जे आपल्या मुलांना पाळू शकत नाही किंवा सामाजिक काय म्हणता येईल आपल्याला, याला फार दुर्दैवी कृत्य आहे जे आपल्या सख्या भावाकडनं ती मुलगी बळी पडलेली आहे. तर अशा वेळेस सामाजिक परिस्थितीचं जाण ठेवून अबॉर्शन करणं हाच एकमेव उपाय असू शकतो असं माझं मत आहे. कारण की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे, मुलगी 12 वर्षाचीच आहे. सरकारने एक SOP जाहीर केलेली आहे की 24 आठवड्याच्या वरचं जे गर्भ असतात त्यांच्यासाठी एक सरकारने SOP बनवलेली आहे आणि त्यानुसारच आज हायकोर्टात तातडीची सुनावणी घेऊन माननीय हायकोर्टाने आज अबॉर्शन करावे, तिची मेडिकल फिटनेस पाहून असे आदेश केलेले आहेत. अबॉर्शन करण्याचा आदेश दिला. अबॉर्शन करण्याचा आदेश केला. मेडिकल बोर्डाने आता तिची तपासणी केल्यानंतर मेडिकल बोर्डाने असा रिपोर्ट दिला की शी इज मेडिकली फिट टू अंडरगो द ट्रीटमेंट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.